नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला की सतत आपल्याला काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं। म्हणूनच आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा पचनासाठी उत्तम आणि चवीला चटपटीत असा मठ्ठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा मठ्ठा बनवायला जेवढा सोपा आहे तेवढा चवीला देखील अप्रतिम लागतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर चटपटीत मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतले। तर मठ्ठा बनवताना ताक शक्यतो आंबट नसावं, ताजंच ताक वापरायचं म्हणजे मठ्ठ्याची जी चव आहे ती खूप छान लागते। तर 2 वाटी दही आणि त्यामध्ये 4 ते 5 वाटी पाणी घालून इथे मी हे ताक बनवून घेतले। तर थोडंसं दाटसरच ताक आपल्याला हवंय। तर आता या मठ्ठ्यासाठी लागणारा आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालते। त्याचबरोबर 2 चमचे यामध्ये साखर घालायचे आणि हे अगदी बारीकसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर लहान मुले खाणार असतील तर मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे बघा हे मी छान असं बारीकसर वाटण तयार करून घेतले। तर आता या तयार करून घेतलेल्या ताकामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा भाजलेली जिरेपूड, जिरे आपल्याला भाजून त्याचीच पूड करून घालायची म्हणजे मठ्ठ्याची चव खूपच छान लागते। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा काळं मीठ आणि यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे मिरची आणि आल्याचं ते सुद्धा घालू। तर तुम्ही हे जे वाटण आहे ते असंच न घालता याचा रस सुद्धा काढून घालू शकता म्हणजे खाताना कोणाकोणाला तोंडामध्ये आलेलं आवडत नाही। तर आता हे व्यवस्थित एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तर अगदी छान लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना तसाच आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण सगळ्यात शेवटी काही बर्फाचे तुकडे घालणार आहोत म्हणजेच इथे आपला थंडगार मठ्ठा तयार होईल आणि पुन्हा एकदा हे छान असं घुसळून घ्यायचं। तर हा मठ्ठा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा पिऊ शकता, पण आता वेळ कमी असल्यामुळे यामध्ये मी बर्फाचे तुकडे घालते। तर आता हा थंडगार मठ्ठा आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया। लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा मिळतो त्याच चवीचा, शरीराला थंडावा देणारा आणि पचनासाठी अत्यंत गुणकारी असलेला हा मठ्ठा तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।